नमस्कार शेतकरी बांधवांनो, आला 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 नमोचा जार आला. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कित्येक दिवस झालं तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रतीक्षा करताय. आता ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र करण्यामध्ये आलेले आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत, त्यासोबत शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, ए टू झेड माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबत शेतकरी बांधवांनो नेमकी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार का 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो सविस्तर माहिती समजून घेणार आहोत, त्यामुळे थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याला वितरणाचा जार काढला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. शेतकरी बांधवांनो आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. अनेक साऱ्या बातम्यामध्ये तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार असं सांगण्यामध्ये येत होतं, परंतु कुणी पण अधिकृत तारीख या ठिकाणी सांगत नव्हतं, जार कुणी दाखवत नव्हतं. परंतु आता सरकारचा मोठा निर्णय झाला असून खऱ्या अर्थानं आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील म्हणजेच की लाईक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, ए टू झेड माहिती आता तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ काढून आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला. आता शेतकरी बांधवांनो सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला. याच कारणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज झाले होते आणि आता हीच नाराजी म्हणजेच की सरकारच्या माध्यमात लक्षात आली आणि आता शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. आणि आता खऱ्या अर्थानं पहिल्याच टप्प्यामध्ये आजपासूनच या ठिकाणी म्हणजेच की शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी कसली चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे कोणते 21 जिल्हे आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. जर का या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका, हे देखील लक्षात घ्या. तर आता पहा शेतकरी बांधवांनो आपण जाणून घेऊया की नेमकी यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच नेमकी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, त्यासोबत यासाठी नेमकी कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे, कोणता जार आहे हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेतकरी बांधवांनो नक्की सबस्क्राईब बटन क्लिक करून आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तर आता चला शेतकरी बांधवांनो कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. जर का या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला शेतकरी बांधवांनो कसली काळजी कसली चिंता अजिबात या ठिकाणी करण्याची गरज नाहीये, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला. आणि आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 21 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आजच वितरण होणार आहे. जार देखील आलेला आहे, आता सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक नक्कीच पाहत चला. तर आता शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार. त्यानंतर आपण लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोणता जार आहे आणि किती वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का, त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्ही अपात्र झालाय का पात्र आहेत हे देखील पाहायला मिळणार आहे. आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 व 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा म्हणजेच की हप्ता जमा झालेला असेल 23वा, तरच अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या
9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले असतील, मागील म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 8वा हप्ता असेल, त्या मागील 7वा 6वा असे तुमच्या खात्यावरती जर का हप्ते जमा झालेले असतील, तर तुमच्या देखील खात्यावरती खऱ्या अर्थानं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे 4000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्हाला सुद्धा कसली काळजी, कसली चिंता अजिबात या ठिकाणी करण्याची गरज नाहीये. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जाणून घेऊया की कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत. जर का शेतकरी बांधवांनो या कामांपैकी एक जरी काम तुमचं अपूर्ण असेल, तर सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरण होईल. तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती वितरण होणार नाही, कारण की तुमची कामे अपूर्ण असणार आहेत. त्यामुळे यामधील तुमचं काम अपूर्ण आहे का हे देखील आता तुम्हाला लगेच जाणून घ्यायला मिळणार आहे. आणि कामे पाहिल्यानंतर शेतकरी बांधवांनो, लगेच आपण पुढे एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी सुद्धा खऱ्या अर्थानं जाणून घेणार आहोत. जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तर तुम्हाला आता कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला शेतकरी बांधवांनो. सर्वप्रथम म्हणजेच की तुम्हाला महत्त्वाचं नंबर 1 वरती काम करायला सांगण्यामध्ये आलेलं आहे. खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो, जर का हे काम तुम्ही अपूर्ण ठेवलं, तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. ते महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, लँड शेअरिंग पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण नसेल, अशा शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही. आणि जे शेतकरी बांधव म्हणजेच की पूर्ण करतील, अशा शेतकरी बांधवांना पूर्णपणे रक्कम दिली जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, ई केवायसी, ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल, अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील, अशा शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत, असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे जर का शेतकरी बांधवांनो ई केवायसी अपूर्ण असेल, तर ई केवायसी करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमची फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेली आहे, असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. आणि ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील फार्मर आयडी काढलेली नाहीये, असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का फार्मर आयडी कार्ड काढलेली नसेल, तर तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्या. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील, असे शेतकरी बांधव पात्र होणार आहेत. त्यामुळे जर का फार्मर आयडी काढलेली नसेल, तर तातडीने या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड काढून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आणि जर का फार्मर आयडी काढलेली नसेल, तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल, अशा शेतकरी बांधवांनी आधार बँक खात्याशी सुद्धा लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील, अशा शेतकरी बांधवांना पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आधार बँक खात्याशी लिंक करताना मोबाईल नंबर लिंक सुद्धा तुमचा आधारशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची ही 3 ते 4 कामे पूर्ण असतील, असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पूर्णपणे पात्र असणार आहेत. अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आता आपण शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट 4000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर आता 5 शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो नाशिक मधील शेतकरी असाल, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल, नाशिक मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून नाशिक मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सातारा मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, रत्नागिरी, रायगड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने
आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, पुणे उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, पुणे उस्मानाबाद मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता पुणे उस्मानाबाद मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. पुणे उस्मानाबाद मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोल्हापूर लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. नंतरचा पुढचा जिल्हा आहे अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड. अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर आता शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.